हॅलो गाईज, मी क्रिश तुमचं स्वागत करत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर पूजा किचनवर. तर आज माझी आईने बनवलं आहे अस्सल खानदेशी चिकन. आता आपण सुरू करूया. बघा, पहिले स्वच्छपणे माझ्या आईने चिकन धुवून घेतलं आहे. त्यानंतर तिने थोडंसं तेल टाकून कुकरामध्ये चिकन चांगलेपणे शिजवून घेतले आहे. त्यानंतर तिने त्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि आता ती चांगलेपणे मिक्स करून घेत आहे. त्यानंतर माझ्या आईने त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबातून घालू शकता, याची नीट राहिली तसं. मीठ घातल्यानंतर वापस मिक्स त्याही करायचं. आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं. त्यानंतर थोडं अजून पाणी घालायचं. नंतर थोडं मिक्स करून घ्या. कुकर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं आहे. नंतर माझ्या आईने कांदे, कोथिंबीर, अद्रक, खोबरे, लसूण हे सगळं काढून घेतले आहे. त्यानंतर कांद्यामध्ये थोडं पाणी घातले आहे. नंतर मग त्यांना तव्यावरती भाजायला ठेवले आहे. कांदे थोडेसे ब्राऊन होऊ द्या. त्यानंतर अजून त्यांना भाजत राहा. वरून थोडेसे तेल टाकायचे आहे. त्यानंतर त्यांना थोडेसे ब्लॅक होण्यापर्यंत भाजायचे आहेत. नंतर काढून घेऊ आपण कांदे तव्यावरून. त्यानंतर आपण टाकू आले, लसूण. मग नंतर रिपीटली तेही करायचं आहे आपल्याला. त्याच्यात वापस आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि मग ते आपल्याला भाजायचे आहे तव्यावरती मस्तपैकी, जिथपर्यंत ते बी थोडेसे ब्राऊन ब्लॅक होत नाही तोपर्यंत. नंतर आपल्याला तव्यावरती खोबऱ्याचं किस घालायचं आहे, पण त्याला बी मस्तपैकी ब्राऊन ब्लॅक होण्यापर्यंत भाजायचं आहे. पण खोबऱ्यामध्ये तेल नाही टाकायचं, कारण खोबरं तेल सोडतं. नंतर सगळं भाजलेलं सामान आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर त्यामध्ये आपल्याला काही मसाले पण घालायचे आहेत. धना पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, मटन मसाला, मीठ, हे सगळे अशा प्रकारचे, कोथिंबीर, असे मसाले घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. मिक्सरच्या भांड्यानंतर आपल्याला असे बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. नंतर थोडंसं कढाईमध्ये आपण तेल घेतलं आहे. त्याच्यात तेज आपला जो मसाला काढला आहे तो टाकायचा आहे मस्तपैकी. त्या मसाल्याला थोडं फ्राय करायचं आहे. नंतर मसाल्याला थोडा झणझणीत टेस्ट यायला पाहिजे, त्यासाठी आपण थोडंसं मिरची पावडर टाकलेले आहे त्याच्यामध्ये. त्याला बी मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. असा मस्त काळा लाल कलर यायला पाहिजे. नंतर आपण शिजवलेलं मटण काढून घेतलेलं आहे, ते मटण आपल्याला मसाला टाकायचं. त्याची ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला मसाले. आता आपण सगळे पीस मटणाचे सगळे टाकून दिलेले आहे मस्तपैकी. बघून घ्या कसा मस्त कलर आलेला आहे. वरून मग आपण गार्निशिंगला टाकतो आहे कोथिंबीर. बघा किती मस्त झालेली आहे मटणची भाजी. आता आपण ही भाजी सर्व करणार आहे. एकदम भारीपैकी झालेली आहे आपली भाजी. आपण आता बघा मस्तपैकी सर्व करून घेऊ. जर तुम्हाला असे अजून डिश बघायचे आहेत तर आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी तर चालला मटणची भाजी खायला, तुम्ही पण या. चला बाय मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.